काय? हे बघ, तू काळजी करू नको. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तू असं कर, झेडपी ऑफिसात लगेच निघून. हा, मी तुझी वाट बघते. हा, ये. मम्मी काय झालं? काय म्हणला वीरू? अंकुशरावच्या घरातनं गोळी झाडल्याचा आवाज आला. काय सांगतीस मम्मी? म्हणजे तुझा डाव सक्सेसफुल झाला म्हणायचं? नाही अजून. आपला हिरो हिरोईनला वाचवायला त्या अंकुशरावच्या घरात जाणार आणि तिथनं अजून एकदा गोळीचा आवाज येणार आणि मग तेव्हाच माझा डाव सक्सेसफुल होणार. कांचन, तुम्ही दोघी हिता? ही काय धर्मशाळा आहे का? कवा बी कुणी बी हित यायला? कांचन, काय बी कर आणि तेवढा ईदुला आडी उग. अगं तो अंकुशराव पाटलाची पुरगी पळून आणायला त्याच्या बंगल्यावर गेलाय ग. नाही तर तो अंकुशराव माझ्या पोराचा जीव घेईल ग. अगं तुझं पोरग काय नेमताय का ग? का मला विचारून तो अंकुशरावच्या पोरीवर लपड करायला गेला होता तेव्हा मला विचारायला आलीस इथं? तूच म्हणालीस ना त्याला सरळ मार्गाने नाही झालं तर पळून जाऊन लगीन करावं लागेल म्हणून. तुझं ऐकून माझं पोरग खरोखरच तसं करायला निघालंय. ही लगीन होऊ शकत नाही हे तुला चांगलंच माहित आहे कांचन. सुनंदे, मी जी काय सांगितलं ते त्याच्या भल्यासाठी सांगितलं. मी असं बोलली नसते ना तर आपलं पोरग त्या पोरीपायी काहीतरी खाऊन नाहीतर झाडाला लटकून जीव दिला असता त्यानं. तुला हे असंच पाहिजे होतं का? माझा इरू कवाच असं करणार नाही. अगं तू जीवाला जीव लावल पर स्वतःचा दुसऱ्याच जीवाचा कवाच घेणार नाही. मला तर वाटतंय तूच त्याला पोरगी पळून आणण्यासाठी भरीस घातलंयस. ए सुनंदे, आवाज खाली करून बोल. कांचन सूर्यवंशीशी बोलतेस तू? कोण? झेडपी अध्यक्ष कांचन सूर्यवंशी. आणि माझ्या ऑफिसात आहेस तू. तुझं घर नाहीये हे. मला तमाशा नको इथं. अहो पण मम्मी, आणि काय ग सुनंदे, तुला नाक वर करून बोलतेस? त्याला बी अक्कल पाहिजे ना हे सगळे धंदे करायच्या आधी. पण नाही, नुसता घोड्यासारखा वाढलाय. मी फक्त एवढंच म्हणलं होतं की तो अंकुशराव त्याच्या पोरीचं लग्न तुझ्यावर लावून देणार नाही, तुला पळून बी जावं लागेल. पण तुझं तू ठरव बाबा. ते तर पळून जायचं ठरवलं त्यात माझा काय दोष आहे ग? आणि त्याला वाटतंय लगीन करावं. अगं मग करू दे की. पोराचं एवढं बी सुख बघवणं झालंय वे तुला? आई आहेस का कोण आहेस? तुला काय कळतं का ग? मोठ्यासनी कशाला आणलंस इकडं? तुला माहिती ना मम्मी तुला ह्याच्यावर किती खावळते. तुम्ही काही बोलूच नका. तुमचं ना पहिल्यासारखं प्रेमच उरलं नाही माझ्यावर. तुम्ही बस आयुष्यभर तुमच्या मम्मीच्या ओंजळीनं पाणी पित. मी काय केलं? त्या अंकुशरावच्या एवढ्या घरी गेला मला कळवलं नाही बरं. आणि काय हो, त्यासनी एवढी घाई कसली झाली वीरू भाऊजींच्या लग्नाची? इथे साधे मी अंकुशरावची लांबची पाहुणी म्हटलं तरी त्यासनी खपत नाही. आणि त्या अंकुशराव पाटलाची पोरगी बरं चालते त्यासनी. अशा अचानक कशा काय तयार झाल्या होत्या लग्नाला? एवढ्या अचानक कशा बदलल्या? हे बघ निशा, माझ्या मम्मीबद्दल काय पण बोलू नकोस. ती सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करतीया. तुलाच एकटीला काय वाईट दिसतंय कोणाच ठाऊक. झालं, शेवटी मला वाईट ठरवून रिकामं झालं ना. तुम्ही ना आयुष्यभर तुमच्या मम्मीचा पदर धरूनच बसा. निशा पण ऐक तरी, दरवेळी मी समजून तरी घेत जा. मोठे मोठे तुम्ही कुठे चालला? अरे अरे हिरू, थांबवायचं. मला तुझ्याशी बोलायचंय. आणि असं डोक्यात काहीतरी खुळं घेऊन चुकीचं पाऊल उचलू नकोस पोर. पळून जाऊन लगीन करणं इतकं सोपं नाही र. अरे संसार करणं म्हणजे भावला भावलीचा खेळ नाही र. गमती गमतीत खेळून बघितलं. अरे एखाद्या मुलीला तिच्या माहेरच्या संमतीने लगीन केलं ना तरी माहेर सोडताना लई त्रास होत र. अरे मग पळून जाताना किती त्रास होत असेल हे असं याचा तरी विचार कर की र.
आई, अगं त्या पियूला अंकुशरावच्या घरात त्रास होतोय म्हणूनच निर्णय घेतोय मी. अरे तुझं प्रेम हा आहे ते कळतंय रे मला, पण तुझा ह्यो निर्णय घ्यायच्या अगोदर तिला विचार तरी एकदा. अरे ती तिची जुनी नाती तोडून तुझ्या संग यायला तयार आहे का? अरे बाईसाठी कसं बी असलं ना तर तिचं माहेर तिला लय जवळच असतं रे. तुम्हा पोरांना नाही कळायची रे माहेरची माया. अरे माहेरची माणसं पुढच्या सुखाचा विचार करतात, तिच्या पाठीशी असतात रे. अरे त्यांच्या मायेच्या बळावर सासर कसं बी असलं ना तरी ती निभावून नेते. अरे सासरी येताना पोरगी तिचं घरदार, तिचं नाव, तिची माणसं समद विसरून एक नवी ओळख घेऊन वावरती र. पण तरी तिची माहेरची नाळ कवाच तुटत नाही. त्यात ती बिन आईची पोर आहे रे इरू. तिच्या बापानं भावानं तिला किती लाडाकोडात वाढवली यार. तुझ्यासाठी त्यांना सोडून येईल कर ती? तुझं तूच सगळं ठरवून टाकलेस. तिला एकदा तरी विचारलेस का? त्याचं खरंच मनापासून प्रेम आहे माझ्यावर डॅडी. मी नाही जगू शकत डॅडी वीरूशिवाय. कोण? पियू, कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कसं आहेस? मी नाही बरा. माशाची जशी पाणी विनागत होती ना तसं झालंय माझं. पियू, मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मला बी तुझ्याशिवाय एक एक क्षण जीव घेणं वाटतोय वीरू. असं वाटतंय इथनं पळत तुझ्याकडे यावं, तुला घट्ट मिठी मारावी. पण डॅडी आणि जग्गू दादा 24 तास नजर ठेवून आहेत माझ्यावर. तू नको काळजी करूस, मी लवकरच तुला तिथनं बाहेर काढीन. पियू, आपण ना पळून जाऊन लग्न करूया. त्याशिवाय आपण एक होऊच नाही शकत. तू तयारच ना माझ्यासोबत पळून यायला? एक गोष्ट लक्षात ठेवा पिऊ, प्रत्येक मुलगी ही बापासाठी काचेचं भांड नाही तर काचेचं काळीज असते. आम्ही कुठं बाहेर जाऊ शकत नाही. आमची मान खाली जाणार. अंकुशराव पाटलाच्या पोरीनं एका विरोधकाच्या पोराबरोबर लग्न केलं हे ऐकायच्या आधी मग तुम्हीच मारून टाका ना आम्हाला. काय झालं पियू? तू काय बोलत का नाही? करायचं ना माझ्या संग लग्न? वय करायचं आहे, पण वीरू असं नाही, सगळ्यांच्या संमतीनं करायचं. हे बघ वीरू, जर तू आणि मी पळून जाऊन लगीन केलं ना तर तुझ्या आणि माझ्या घरच्यांच्या माना लाजनं खाली जात्या. त्यामुळं तुझ्या संग पळून जाऊन मी लगीन नाही करू शकत. पियू, अगं तुझे डॅडी कधीच्या लग्नाला तयार व्हायचे नाहीत. तू बघतेस ना आपल्या दोघांची काय अवस्था केली आहे त्यांनी. तुझ्या डॅडींच्या संमतीने ना या जन्मात तरी आपलं लग्न होणं शक्य नाही. अगं डॅडींनी संमतीच नाही दिली तर आपण लग्न नाही करायचं का? अरे ती तिची जुनी नाती तोडून तुझ्या संग यायला तयार आहे का? अरे बाईसाठी कसं बी असलं ना तर तिचं माहेर तिला लय जवळच असतं रे.
जर तू आणि मी पळून जाऊन लगीन केलं ना तर तुझ्या आणि माझ्या घरच्यांच्या माना लाजणं खाली जात्या. त्यामुळं तुझ्या संग पळून जाऊन मी लगीन नाही करू शकत. इरू इरू ये लेकरा, अरे असं किती दिवस दुखी बसणार आहेस रे तू अजून? अरे तुझी ही अवस्था बघवणं झाली अरे मला. किती चेहरा सुकलाय माझ्या लेकराचा. आहे अगं तू म्हणलीस तसंच झालं. मी पिऊला फोन केलता आणि ती घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायला नाही म्हणली ग. अरे म्हणणारच ती, ज्याने जन्म दिला, वाढवलं, मोठं केलं, अरे त्यांचं मन असं दुखून पळून जाणं इतकं सोपं नाही रे पोरा. अरे लगीन हे दोघांचं नसतं, दोन कुटुंबाचं असतं या. आणि इथं दोन कुटुंबाची तोंड दोन दिशेला आहे ती. म्हणून म्हणते अरे पोरा, तिला इसरण्यातच तुझं आणि तिचं भलं आहे र. खरंय तुझं आहे. मला बी आता असंच वाटतंय. मी आमच्या दोघांच्या लग्नाचा विषय ना आता इथंच संपवायचं ठरवलंय. आणि तुम्हाला माहिती आहे का, तिचं माझ्यावर लय प्रेम आहे. खरं तर माझ्यापेक्षा बी जास्त तिचं प्रेम आहे माझ्यावर. अगं आमच्या दोघांचं एकूण नशिबातच लिहिलं नसेल तर त्याला आम्ही तरी काय करणार. म्हणून मी ठरवले हा विषय आता इथंच संपवायचा. अहो बास झाले की आता, अजून किती पेत आहे? 12 वाजल्यात रात्रीचे. 12 तर आम्हाला त्या कांचन सूर्यवंशीचे वाजवायचेत. आमच्या घरात येऊन आम्हाला शानपणा शिकवून गेली ती. उठण्याची ढाल करून आमच्यावर वार करायला बघती काय, पण नाही, तिचे ढाली सकट तिच्या तलवारीचे तुकडे तुकडे केले तर नावचा अंकुशराव पाटील नाही. त्या झेडपी अध्यक्षाच्या पदाच्या जीवावर करते. आता तिने तिची पुढची चाल खेळायच्या आधी ना आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही तिच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते ना, म्हणून तेवढी निखारागत पिटली. भेटू दे गे, भेटू द्या. असले कितीतरी पेटते निकारे आम्ही आमच्या टाचाखाली रगडून त्याची राख केली. कांचन सूर्यवंशी तिला झेडपी अध्यक्ष असल्याचा लय माज आहे ना. नाही तिचा माज आम्ही उतरवला, नाही तिला पदावरनं खाली खेचलं तर अंकुशराव पाटील नाव नाही आमचं. बघाच तुम्ही. जी काकी बोलवलत मला. विरू, तुलाही खचून तर गेला नाहीस ना? ही बघायचं होतं रे. आता तर मला लय काळजी वाटायला लागली तुझी. त्या अंकुशरावच्या पोरीवर लग्न व्हावं म्हणून लय प्रयत्न केले बघ मी. माझं सगळं वैर फक्त तुझ्यासाठी विसरून मी त्याला भेटायला गेले होते. पण मला नाही वाटत तो अंकुशराव त्याच्या पोरीचं लग्न तुझ्यावर लावून देईल. आता फक्त एकच पर्याय उरलाय, त्या पोरीला तिच्या घरातनं उचलून आणायचं आणि तुझं आणि तिचं लगीन लावून द्यायचं. काकी मला आता ते लग्न नाही करायचं. नाही करायचं म्हणजे? अरे फक्त तुझ्यासाठी त्या अंकुशरावच्या घराची पहिल्यांदा पायरी चढले मी. तो अंकुशराव कट्टर विरोधक असून सुद्धा त्याच्यामुळे पदर पसरलाय आणि तू म्हणतोस आता करायचं नाही. काकी अहो मला माहिती आहे आमच्या दोघांचं लग्न व्हावं म्हणून तुम्ही आतापर्यंत लय झटलाय.
माझ्याकडे त्यासाठी शब्द नाहीत. पण काकी, पिऊला असं पळून जाऊन घरच्यांचं मन दुखवून लग्नासारख्या नव्या नात्याची सुरुवात नाही करायची. मला बी तिचं म्हणणं पटतंय. अरे मी बोलते तिच्याशी, ती घाबरून नाही बोलली असेल. मला नंबर दे तिचा. काकी, आता बोलून काही उपयोग होणार नाही. नंबर दे म्हटलंय नव. अरे दिकी, मम्मी काय खाणार आहे वे तिला? हां, पण काकी, तिला फोर्स नका करू बरं का. मला असं तिच्यावर दबाव टाकून लग्न नाही करायचं. येऊ मी? ते बाकीचं मला काय माहित नाही. काय वाटेल तेवढा पैसा जाऊ द्यात, तुम्ही फक्त आकडा बोला. पण त्या कांचन सूर्यवंशीचं पद गेलंच पाहिजे. हा, आजच अविश्वास ठरावा ना तिच्यावर. साहेब, साहेब ऐका ना. ओ साहेब, साहेबांना कसं समजावून सांगू तेच कळत नाही. एखाद्या दिवशी लय ताणून धरतात. आपण जितकं पेटवू ना तितकंही रान लईच पेटत जाणार आहे. एकदा का पीओ मॅडमची इमेज खराब झाली ना की राजकारणात त्यांना कसलंच भविष्य उरणार नाही आणि लोक त्यासनी कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीत. कांचन सूर्यवंशीनं लय परफेक्ट चाल चालली. कसली चाल? पीयू मॅडमचं आणि वीरूचं जर लग्न झालं तर पीयू मॅडम आपोआप राजकारणातून बाहेर पडतील. आणि समजा यांचं लग्न नाही झालं तरी ती कांचन सूर्यवंशी आपल्या पीयू मॅडमचं प्रेम प्रकरणाची चर्चा सगळ्या गावभर करणार आणि आपल्या पीयू मॅडमची इमेज खराब करणार. म्हणजे दोन्हीकडून नुकसान आपल्या पीयू मॅडमचंच. त्यामुळं हा विषय नीट हाताळता आला पाहिजे. योगू दादा, आता तुम्ही काय करा. बाय, आता मलाच काहीतरी करावं लागेल. पण काय करायचं ही आता तुम्हीच सांगितलं मला. पिऊ अशी पण आम्हाला राजकारणात नकोच होती आणि आता तर आयती संधी मिळाली मला. तिला राजकारणात बाजूला सारायची. तेव्हा बहीण बहीण या नात्यात लय अडकत न बसता या संधीचा फायदा घेतला पाहिजे. माने म्हणतायत तसं पिऊचं जर लग्न झालं तर मग या सगळ्या राजकारणातनं आणि डॅडींच्या मनातनं बी ती आपसुकच बाहेर पडेल. मग या पाटील घराण्याचे नवे राजकीय वारसदार फक्त एकच, जगदीशराव पाटील. त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत पिऊचं लग्न झालंच पाहिजे आणि ती आम्ही लावून देणार. अगं मम्मी, तो डायरेक्ट लग्नाला नाही म्हणला म्हणजे आता तू ठरवलेलं तसं काहीच होणार नाही. सगळी मजाच गेली. अगं पण मम्मी, तुला तर त्या अंकुशरावाची जिरवायची होती ना, पण हिथं तर त्या वीरूनच तुझी जिरवली. लईच सरळ मार्गी आहे बेन, पण मी बी कांचन सूर्यवंशी. म्हणजे आता काय करणार आहेस तू? ऐक, नीट लक्ष देऊन ऐक. तुला आता लय महत्वाची कामगिरी पार पाडायची. 4-5 पोरं घेऊन माझ्या पुतण्याला गाठ. हे बघ, त्याला मारा झोडा, पण जीव जाईल असं काही करू नका. तो चांगलाच घाबरला बी पाहिजे. हल्ला करताना त्याला कळलं पाहिजे की ह्यो हल्ला अंकुशरावनं केलाय. तेव्हा तुम्ही त्याच्या नावानं बोंबला. काम नीटच व्हायला पाहिजे, नाही तर खानाच फिरवीन बघा. पृथ्वी, आता बघच ह्यो भडका कसा उडतोय तो. सहजासहजी आग इजू द्यायची नाही ही कांचन सूर्यवंशी.